2017 मध्ये मी बोललो होतो आपल्याला की नुकतीच वयात आलेली कार्टी आणि सत्तेत आलेली पार्टी यांना चांगलं वाईट कळत नाही. पण आता ते तसं नाहीये. सगळे अनुभवी आहेत आणि सगळे अनुभवी असल्यामुळं आता पुणे शहराचा विकास त्याही पेक्षा दुप्पट गतीने चालेल हे मला कल्पना आहे. मी का सांगतो ही गोष्ट? 15 डिसेंबरला निवडणुका जाहीर झाल्या, म्हणजेच 15 डिसेंबर पासून श्री गणेश सुरू झाला. ज्याच्या ज्याच्या तोंडात श्री गणेश 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 सुरू झालं. आणि ते सुरू, मी श्री गणेशाबद्दल बोलतोय आणि शिव पार्वतीचा जो का आपला असतो, मी शिवभक्त असल्यामुळे बोलतोय, महादेव, पार्वती, गणेश, कार्तिक, मग ज्याच्या ज्याच्या तोंडात श्री गणेश श्री गणेश श्री गणेश श्री गणेश करता करता गणेश अतिशय हुशार, अतिशय हुशार, बुद्धिमान, चातुर्य, कुबेराचं सुद्धा गर्वहरण करणारा श्री गणेश. अशा पद्धतीने गणेश होता. पण एकच प्रत्येकामध्ये कमकोतशी, मोदकांचा ताट समोर आला की गणेश चिलबिचल 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 व्हायला सुरुवात होतात. तर मोदकाचं ताट, मग पार्वती माता काय करते? पार्वती माता काय करते? गणेश एक, मग गणेश लगेच भानावर येतात, सगळे मोदक व्यवस्थित ठेवतात. तुमची ती असली पाहिजे. वेळेवेळेवर गणेशने चलबिचल केली, श्री गणेशाने वेळे केली, तर पार्वती माताने गणेश आवाज दिला पाहिजे. ही आमची अपेक्षा आहे माननीय महापौर आपल्याकडनं. आणि आपल्याला येण्यासाठी नंदी बैल आहेच ना सांगायला. आपल्याकडं गणगोतामध्ये नंदी बैल आहे, ते येणार सांगणारच आहेत ना. आता मुक्ताताई नाहीयेत, नाही तर मुक्ताताईंनी तुम्हाला आमचं परिस्थिती सांगितलं. 353 त्यांच्यामुळेच घेतला, नाही तर ते 353चं कलमही आमच्यावर आलं नसतं. पण असो, माननीय महापौर, गमतीचा भाग वेगळा सोडल्यानंतर पुणे महानगरपालिकेमध्ये चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली. बिनविरोधची आपण विनंती केली, बिनविरोध आपल्याला दिले आणि आम्हाला बिनविरोध देत असताना एक इतिहास सुद्धा ह्या पुणे शहरामध्ये घडलेला आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये आजतागायत कधीही कोणी बिनविरोध निवडून आलेलं मी ऐकलं नाही. आपण पहिल्यांदा आलात. महापौर सुद्धा आपण बिनविरोध निवडून आलेला. हा एकच इतिहास नाही, तर दुसरा इतिहास आमचे मित्र परशुराम वाडेकरांचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी संलग्न असणारे, चळवळीमध्ये भाग घेणारे, त्यांना सुद्धा आज संधी मिळाली. पूर्वी वहिनी होत्या, आज ते एक नवीन एक आणि या सभागृहामध्ये असे अनेक इतिहास मला दिसतात. म्हणजे 2 भाऊ सुद्धा या सभागृहात आहेत, वडील मुलगा, चुलती चुलते, कुठलं कुठं नातं, असं सगळं मिक्स. परत एकदा गणेश चातुर्य, गणेश चातुर्य झालेले या सभागृहामध्ये. मी आपल्याला शुभेच्छा देत असताना, परशुराम वाडेकर साहेब आपल्याला शुभेच्छा देत असताना, महापौर आणि उपमहापौर कोणत्या पक्षाचे नाही ही आठवण करून आपल्याला परत एकदा देऊ इच्छितो. महापौर उपमहापौर हे शहराचे असतात, सर्व पक्षाचे असतात आणि आपली पकड प्रशासनावर ही तेवढीच आणि सभागृहात ही तेवढीच असावी, एवढीच आपल्याला परत एकदा विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय हाजी गफूर पठाण.